पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट। भारतीय लष्कराच्या कारवाईची दिली माहिती। केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय लष्कराचं कौतुक। भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल सैन्याच्या कामगिरीचा केला गौरव। पंतप्रधान मोदींनी बोलावली उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। सर्व पक्षांच्या नेत्यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती देत पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करणार। पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय अलर्ट। सीमावर्ती भागातील मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांची बैठक। पाकिस्तानाच्या दहशतवादी अड्ड्यावरील एअर स्ट्राईक नंतर जल्लोष। डोंबिवलीमधील शिवसैनिकांनी मानले भारतीय सैन्याचे आभार। पहलगाममधील हल्ल्यात निष्पाप हिंदूंना त्यांचा जीव गमवावा लागला। या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि अखेर हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिलाय। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओके मध्ये हल्ला केला। पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह मॉनिटरिंग केलंय। पंतप्रधान कार्यालयातून लाईव्ह मॉनिटरिंग करण्यात आलंय। यावेळी पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसंच सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात आलेत। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात राहूनच मोदींचं परिस्थितीवर बारकाईने लक्ष असणार आहे। राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर सेना प्रमुखांशी चर्चा केली आहे। सैन्य दल, वायुदल आणि नौदलाच्या प्रमुखांशी चर्चा करून हल्ल्याची माहिती घेतली आहे। एनएसए प्रमुख अजित डोवालांनी ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलंय। गुप्तहेरांच्या माहितीनुसार टार्गेट्सची निवड करून अंतिम योजना डोवालांनी आखली आहे। ठोस गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे भारताला अचूक स्ट्राईक करण्यात आली। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर माजी लष्कर प्रमुखांनी मोठं विधान केलंय। पिक्चर अभी बाकी है असं वक्तव्य मनोज नरावणेंनी केलंय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केवळ पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलंय। भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। यावेळी पाकिस्तानातील कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य केलं गेलं नाही अशी माहिती हल्ल्यानंतर भारताकडून देण्यात आली। पहलगाम हल्ल्याचा भारतानं करारा जवाब दिलाय। पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे। पाकिस्तानवर हल्ल्यासाठी अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा वापर करण्यात आलाय। स्काल्प क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर करत पाकिस्तानातील अतिरेकी शिबिरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानची 9 दहशतवादी ठिकाणं बेचिराख करण्यात आली। यासाठी राफेल विमानांद्वारे स्काल्प क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला। 1000 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं स्काल्प मिसाईलचा मारा करण्यात आलाय। पाकिस्तानने एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय। यात 3 नागरिकांचा मृत्यू झालाय। ऑपरेशन सिंदूर मध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। दहशतवादी याकूब मुघलचा खात्मा करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूर मध्ये याकूब मुघल ठार झालाय। याकूब हा बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख होता। भारताने पाकवर केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये हाफिज सईदचा जवळचा सहकारीही मारला गेलाय।
तो हाफिज सोबत भारताविरुद्ध अनेक कट रचण्यात सहभागी होता. एक मोठी बातमी समोर येते. ठार दहशतवाद्यांना पाक लष्कराची सलामी. तर मुरिदके शहरात दहशतवाद्यांना ही सलामी देण्यात आली आहे. भारताच्या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता आणि त्याचबरोबर ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून सलामी देण्यात आली आहे. जो देश वारंवार म्हणतो की आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही, आम्ही दहशतवादाची जबाबदारी घेत नाही, तोच देश, त्याच देशाची लष्करी संघटना ठार झालेल्या दहशतवाद्यांना सलामी देत आहे. व्हिज्युअल आपण स्क्रीनवर पाहू शकतो. मुरिदके शहरात पाकिस्तानी लष्कराकडून ठार झालेल्या दहशतवाद्यांना सलामी देण्यात येते. भारताच्या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांना आपण ठार केलं होतं. भारताच्या लष्कराने ही मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अनेक दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, अनेक दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केलं आणि त्याच ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून सलामी देण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने उद्या सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली. देशाच्या सुरक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ऑपरेशन सिंदूर नंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराचं कौतुक केलंय. भारताच्या हल्ल्यानंतर पाक बिथरलाय. पाकिस्ताननं भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे. भारतानं हल्ल्यानंतर आता प्रत्युत्तरासाठी तयार राहावं असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिलाय. भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर हल्ला करत लष्कर-ए-तोयबाच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. हाफिज अब्दुल मलिक, मुदस्सीर, वकास हसन, सहान मकसूद या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आलंय. भारताच्या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचं कुटुंब ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र मसूद अझहरबद्दल अद्यापही माहिती समोर आलेली नाही. नाशिकमध्ये आपण पाहतोय सिंदूर लावून महिला जल्लोष करतायत. ऑपरेशन सिंदूरचं यश, या महिला एकमेकांना सिंदूर लावून हा उत्सव साजरा केला जातो. या महिलांच्या चेहऱ्यावर आपण आनंद पाहू शकतो. घोषणा देत भारत माता की जय अशा घोषणा देत नाशिक मधल्या महिला एकमेकांना सिंदूर लावून आनंद साजरा करतायत. ऑपरेशन सिंदूरचं हेच खरं यश म्हणावं. आज या महिला निर्भीडपणे घराबाहेर निघत क्या है और आप कहाँ खड़े हैं. अगर आपको ये सूचना दी जाती है कि आपको प्लेटफॉर्म नंबर 18 की तरफ जाना है तो आपको ये जानकारी पहले से होना आवश्यक है कि प्लेटफॉर्म क्रमांक 11 जो है वो किस तरफ है, किस दृष्टिकोण से मुझे जाना है. अगर उस मोमेंट में या उस समय पे अचानक स्ट्रेस में ये जानकारी प्राप्त करना बहुत मुश्किल हो जाता है. ये बोलना बहुत मुश्किल हो जाता है कि प्लेटफॉर्म 18 कहाँ है और किस तरह से आप रिस्पॉन्ड कर रहे हैं. मेरा